नमस्कार मंडळी. डाळबट्टी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्लेली असेल, पण आज आपण अगदी भरपूर अशी लेअरवाली छान डाळबट्टीचे 3 प्रकार पाहणार आहोत. चला मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा मी सर्वात आधी 2 मोठ्या वाट्या भरून गव्हाचं पीठ घेणार आहे. सुरुवातीला 1 वाटी टाकून घेतली आणि आता नंतर ही दुसरी वाटी मी टाकत आहे. तर आता गव्हाचं पीठ आपलं चपातीचंच घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण रवा वापरणार आहोत. तर 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ, त्यासाठी इथे 1 वाटी बारीक रवा आपण घेणार आहोत. रवा टाकल्यामुळे छान खुसखुशीत अशी बट्टी तयार होते. त्यामुळे 2 वाटीसाठी 1 वाटी रवा हेच प्रमाण घ्यायचं. वाटी घरातली कुठलीही तुम्ही घेऊ शकता. आता यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी 3 चमचे मीठ टाकून घेणार आहे. तुम्ही थोडं कमी टाकलं किंवा तुम्हाला कमी खात असाल तर कमी टाकलं तरीही चालेल. आता इथे यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून एवढा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. सोडा टाकल्यामुळे छान खुसखुशीत अशी आपली पिट्टी तयार होते. आता इथे बघा 1 चमचा छान जिरं असं जाडसर कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. तर ते जाडसर जिरं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता इथे आपण चमचाभर ओवा घेणार आहोत आणि हातावर चोळून तो यामध्ये टाकणार आहोत. त्यामुळे आपली जी बट्टी आहे ती खायला छान अशी रुचकर तयार होते. तर आता बघा आपण ओवा जिरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे. आता हे तेल आपण थंडच यामध्ये टाकलेलं आहे, गरम अजिबातही केलेलं नाही. आता आपण हे सर्व साहित्य तर टाकून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये आणखीनही एक साहित्य आपलं टाकायचं राहिलेलं आहे. त्याआधी सर्वात आपण हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत टाकलेले साहित्य. म्हणजे तेल जे टाकलेलं आहे त्याच्या कुठे गुठळ्या व्हायला नको, एकसारखं असं सगळीकडे ते लागायला पाहिजे. आता जे आपलं साहित्य राहिलेलं आहे ते म्हणजे बघा, इथे छोटी 1 वाटी भरून मी दही घेतलेलं आहे, फेटून घेतलेलं आहे हे दही. तर आता आपल्याला हे दही यामध्ये टाकायचं आहे. कारण यामध्ये आपण सोडा वापरलेला आहे, तर दह्यामुळे सोडा छान असा फर्मेंट होतो आणि आपली जी बट्टी आहे ती छान हलकी तयार होते. त्यासाठी आवर्जून यामध्ये दही घाला. आता हे जे टाकलेलं दही आहे ते सुद्धा छान असं पूर्ण मी मिक्स करून घेते, म्हणजे तेही एकसारखं असं सगळीकडे लागलं पाहिजे. आता पूर्ण हे मिक्स करून झालेलं आहे. आता बाजूला मी पाणी घेतलेलं आहे, त्याने आपण हा गोळा तयार करून घेणार आहोत. आता बऱ्याचदा यामध्ये हळदसुद्धा वापरली जाते, पण आता मी इथे हळद वापरणार नाही, तसंच हे पाण्याने मळून घेणार आहे. तर आता आपल्याला ही जी कणिक मळून घ्यायची आहे तर ही थोडी घट्टच अशी मळून घ्यायची आहे. कारण आता आपण जास्तही घट्ट अशी मळून घेऊ नका, कारण यामध्ये रवा वापरलेला आहे. रवा वापरल्यामुळे रवा पाणी शोषून घेतो लगेच आणि आपली जी कणिक आहे ती आणखीनही घट्ट होईल. चपातीपेक्षा थोडी घट्ट भिजवायची, म्हणजेच मळून घ्यायची. तर आता बघा इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण हा मुरण्यासाठी 5 मिनटं फक्त ठेवणार आहोत, त्यापेक्षा जास्त ठेवणार नाही आहोत. आता बघा 5 मिनटानंतर मी पाहिजे तेवढा गोळा यातला काढून घेतलेला आहे. तुमच्यासोबत आज बिट्टीचे 3 प्रकार शेअर करणार आहे. तर बघा आता इथे हा गोळा एकदा छान असा मळून घेते आणि नंतर याची बट्टी तयार करायला घेणार आहोत आपण. तर याचे 3 भाग आपल्याला करायचे आहेत. आता मी जे तुम्हाला बट्टीचे प्रकार सांगत आहे त्यामध्ये भरपूर अशा लेअर्स तयार होणार आहेत आणि एक एक लेअर तुम्ही मोजून घेऊ शकता, इतक्या यामध्ये छान लेअर तयार होतात. तर आता बघा असा लांबसर मी गोळा करून घेतलेला आहे. आता सुरीने आपण याचे 3 भाग करून घेणार आहोत एकसारखे असे आणि नंतर त्याची बट्टी आपण तयार करणार आहोत. ती कशा प्रकारे करायची आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच मी. बघा 3 भाग करून घेतले आणि एक जास्तीचा असा थोडा भाग राहिलेला होता तो काढून घेतला. आता हे 2 भाग मी बाजूला ठेवून घेते आणि ज्याची आपल्याला बट्टी करायची आहे तो भाग मी इथे ठेवून घेते. आता यालाही बघा आपल्याला असं निमुळतं करायचं आहे बघा असं, आणि नंतर याचेसुद्धा आपल्याला भाग करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल हे काय वेगवेगळे भाग करणं लावले, तर हो, ही पद्धत तुमच्यासोबत आता वेगवेगळे भाग आपल्याला करूनच करायचे आहेत. कारण नेमका आपल्याला गोळा किती घ्यायचा हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे ना. त्यासाठी बघा एक छोटा गोळा इथे काढून घेतला आणि त्याला थोडं पीठ लावून घेतलं. आता आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे. आता याच्या आपल्याला 3ही चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. आकार मोठा छोटा जसा म्हणजे वाटेल तसा तितका तुम्ही करून घेऊ शकता. आता मी ज्या पद्धतीने बघा जास्त मोठाही नाही किंवा जास्त लहानही नाही असा आकार चपातीला देत आहे. म्हणजे जेवढा गोळा घेतला आपण त्यामध्ये छान पातळ अशी चपाती लाटली गेली पाहिजे. आता ही चपाती तयार झालेली आहे. अशाच राहिलेल्या दोन्हीही मी तयार करून घेते. अशा एक एक चपाती लाटत जायची आणि एका ताटामध्ये काढत जायची.
आता राहिलेल्या त्यासुद्धा मी बघा इथे तयार करून घेतलेल्या आहेत. आता ही जी चपाती पोळपाटावर आहे माझ्या, त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या 2 आहेत ह्यासुद्धा आपण इथे वापरणार आहोत. तर जी ही चपाती आहे याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर दाखवतेच तुम्हाला मी. अशा पद्धतीने बोटानेच लावत आहे. तेल सगळीकडे एकसारखं असं लावून घ्यायचं आणि यावर आपल्याला हलकंसं पीठ भुरभुरायचं आहे. तर बघा तेल लावून झाल्यानंतर पीठसुद्धा इथे मी बघा टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला जी तयार केलेल्या चपात्या आहेत त्या चपात्या एक एक करत यावर ठेवत जायचं आहे. आता ही चपाती ठेवून घेतली, हिलासुद्धा परत आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे. म्हणजे तेल लावायचं आहे आणि नंतर मग वरून थोडं पीठ भुरभुरायचं आहे. तर आता बघा तेच मी परत करत आहे. आता आपल्याला तिसरी जी चपाती आहे ती ठेवून घ्यायची आहे. तर आता ही तिसरी चपाती मी ठेवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला बघा ह्या 3ही चपात्या ठेवून घेतलेल्या आहेत. तर आता वरच्या चपातीला सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे. तर हिलासुद्धा तेल लावून घेतलेलं आहे मी. आणि आता आपल्याला याचे बघा अशा उभ्या अशी लांब काप करायचे आहेत. तर तुम्हाला मी दाखवतच आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर अशा आपल्याला छान लांब अशा स्ट्रिप तयार करायच्या आहेत त्याच्या, म्हणजे जशा उभ्या लांब पट्ट्या, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर करून घ्यायचे आहेत. आणि आता बघा हे असे आपण उभे काप करून घेतलेले आहेत. आता याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे. तर बघा याला असं आपल्याला दुमडत न्यायचं आहे. अगदी बघा आपण खांडवी करतो ना त्याच पद्धतीने बघा अशी पूर्ण आपल्याला याला रोल तयार करून घ्यायचा. आणि हा बघा हा जो भाग निघालेला आहे ना, हा अगदी आपल्या बोटाने असा थोडा प्रेस करायचा आणि हलकासा बघा याला दाबून घ्यायचा, असा दाब द्यायचा. म्हणजे बघा अशा प्रकारे ही आपली बट्टी तयार झालेली आहे आणि अगदी पूर्ण लेयर्सच्या खुलल्या जातात. आता असेच आपले राहिलेले रोल आहेत ते सर्व तयार करून घेणार आहोत आपण आणि एक एक रोल प्लेटमध्ये ठेवत जाणार आहोत. तर बघा आता इथे परत दुसऱ्यांदाही म्हणजे नवीन असतील त्यांच्या लक्षात येण्यासाठी परत एकदा दाखवते. तर आता जो शेवटचा भाग आहे तो पोटाने असा चिटकवून द्यायचा. थोडा हाताने दाब दिला तुम्ही की लगेचच तो चिटकला जातो. बघा दुसरी बट्टी करून दाखवली तयार. आता सर्वच बट्ट्या तयार करून झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर आता ह्या वाफवण्यासाठी मी पाणी आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं भांड्यामध्ये. आता त्यामध्ये स्टँड ठेवून घेणार आहोत आणि ही प्लेट त्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे. म्हणजे जास्तीचा पसारा न करता अगदी बघा अशा पद्धतीने आपण कमी साहित्याचा वापर करूनसुद्धा पदार्थ तयार करू शकतो. अगदी 5 ते 7 मिनटाची वाफ काढून घेतलेली आहे बघा. गॅसची स्पीड मीडियमच ठेवलेली होती आणि आता आपल्या बट्ट्या वाफवून झालेल्या आहेत. आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे. यामध्ये आता बट्ट्या तळून घेणार आहोत. तर तळत असताना तेलाचं जे टेम्परेचर आहे ते जास्तही तेल कडकडीत असं गरम असायला नको. तेल आपल्याला जास्त गरम असेल तर गॅसची स्पीड कमी ठेवायची इथे आणि नंतर तेल थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग टाकायच्या बट्ट्या यामध्ये. आता इथे आपण बट्ट्या टाकून घेतल्यानंतर बघा आपण उलटवून घेत आहोत. असं अधूनमधून आपल्याला दोन्ही बाजूंनी छान याला चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघा आता दोन्ही बाजू छान अशा तळून घेते मी आणि याला छान असा रंग आलेला आहे सोनेरी बघा. आता काढून घेणार आहोत आपण. गॅसची स्पीड आपल्याला कमी ठेवूनच ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला गॅसची स्पीड कमी ठेवायची, नंतर मीडियम ठेवायची आणि नंतर आणखी परत कमी ठेवायची. असं केल्यामुळे बट्ट्या अजिबातही तेलकट होत नाहीत. तर बघा आता काढून झालेले आहेत. आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपण. आणि आता आपण बट्टीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. बघा या प्लेटमध्ये काढून घेते. जसा आपला दुसरा प्रकार होईल तो सुद्धा यामध्येच काढून घेणार आहोत. तर बघा आता दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते. असा एक गोळा घेतलेला आहे मी. आता या गोळ्याचा असा उभा रोल करायचा आहे आणि आता रोल केल्यानंतर याचे आपल्याला 5 भाग करायचे आहेत. छोटा, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा असे भाग. तर बघा आता इथे मी तुम्हाला दाखवतेच. असे 5 भाग करून घेतलेले आहेत. आता आपण याची अशी पुरी लाटायची आहे. आता जी हाताने बघा आधी गोल इथेच करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर याची पुरी लाटून घेणार आहोत आपण. आता ज्याची पुरी लाटायची आहे तो पोळपाटावर ठेवू आणि बाकीचे जे आहेत ते आपण बाजूला ठेवणार आहोत. तर हे प्लेटमध्ये मी काढून घेते म्हणजे लाटायला आपल्याला सोयीचं जातं. तर बघा आता लाटण्याने मी लाटून घेते. याला थोडंसं पीठ लावून घेते कारण इथे आपण जे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ते रोजच्या चपातीचं वापरलेलं आहे, त्यामुळे ते लगेचच मुरलं जातं. तर बघा आता इथे आपण याची पुरी लाटून घेणार आहोत.
आणि आता ही जी पुरी आपण लाटलेली आहे ना, तर ती थोडी मोठी करते मी बघा. आणि आता ही जी पुरी लाटलेली आहे यापेक्षा आपल्याला दुसरी पुरी जी लाटणार आहोत ती छोटी लाटायची आहे. तिसरी लाटणार आहोत ती त्यापेक्षाही छोटी, असं करत जायचं आहे. आता सर्वच पुऱ्या मी लाटून घेते बघा आणि तुम्हाला लाटल्यानंतर मग पूर्ण पुऱ्या दाखवते तुम्हाला. परत आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि परत याच पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे. तर असं आपल्याला सर्वच पुऱ्या ह्या तयार करायच्या आहेत, छोट्या मोठ्या आकाराच्या. आणि नंतर आपल्याला पुढे मी सांगतेच तुम्हाला याचं काय करायचं आहे. बघा सर्वच पुऱ्या तयार झालेल्या आहेत लाटून. आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता तेल लावल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला पीठ यावर थोडंसं असं भुरभुरायचं आहे. तेल लावून नंतर आता यावर आपल्याला दुसरी पुरी ठेवून घ्यायची आहे. परत आपल्याला हीच प्रोसिजर करायची आहे. तेल लावायचं आहे आणि यावर पीठ असं थोडं टाकून घ्यायचं आहे. आता सर्वच पुऱ्या असं करत आपल्याला यावर ठेवून घेतलेल्या आहेत बघा. आणि आता हातावर सर्व पुऱ्या उचलून याची पोकळ अशी आपल्याला बट्टी तयार करायची आहे. जास्त हाताचा दाब आपल्याला यावर द्यायचा नाही. बघा आतून पोकळ मी ठेवलेली आहे आणि वरचा भाग फक्त बोटांनी वर उचलत आहे. असं केल्यामुळे आतमध्ये हवा भरली जाते. आणि बघा जे वरचं बिट्टीचं असं वरचा भाग आहे तो आपल्याला बोटांनी बंद करायचा आहे. बघा अंगठ्याने मी बंद केलेला आहे, आता बोटांनी बंद करत आहे. आणि जास्तीचा भाग नसल्यामुळे अजिबातही काढायचा नाही. आता असेच तिन्ही बट्ट्या तयार करून घेते आधी आणि नंतर सांगते याचं काय करायचं. तर बघा आता ही तयार बट्टी जी आहे ना, याला आपल्याला फक्त दोनदा लाटण्यावर फिरवायचे आहेत. एकदा म्हणजे असं एकदा उभं 2 वेळा आणि आडवं 2 वेळा असं. तर आता बघा अशाच पद्धतीने ह्या तिन्ही बट्ट्या मी यावर लाटणं फिरवून घेते. आणि नंतर आता आपल्याला ह्यासुद्धा बट्ट्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर बघा परत एकदा तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल. जास्त अशा मोठ्या नाही करायच्या, फक्त दोनदा आपल्याला लाटणं फिरवायचं आहे. आणि आता एका प्लेटमध्ये परत आपल्याला ह्या बट्ट्या एकावर एक ठेवून घेणार आहोत. बघा ही सुद्धा एक सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे. म्हणजे इथे सुद्धा जास्त पसारा न होता मी कमी साहित्यात आपल्याला बट्टी कशी वाफवून घेता येईल ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ह्यासुद्धा बट्ट्या आपल्याला 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायची आहेत. गॅसची स्पीड मीडियमच ठेवायची आपल्याला इथे. तर परत यामधली वाफ निघत असल्यामुळे मी झाकण यावरचं बदलून घेतलेलं आहे. आता झाकण काढून घेतलेलं आहे. तर बघा इथे आपल्या बट्ट्या वाफवून झालेल्या आहेत. आता कट करायचे आहेत. तर याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. तुम्हाला दाखवते सुरीने करून. तर असे फक्त 4 भाग करून घेते याचे. आणि नंतर हे आपण तळून घेणार आहोत. तेल बाजूला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता इथे बघा अशा पद्धतीने आपण याचे काप करून घेतलेले आहेत. आता इथे सुद्धा आपल्याला तेलाचं टेम्परेचर जास्त असं कडकडीत तेल गरम पाहिजे नाही इथे. तर आता आपण तेल असं गरम करायचं पण जास्तही गरम नाही करायचं. आता यामध्ये आपल्याला बिट्ट्या टाकून घ्यायच्या आहेत बघा. मी इथे बिट्ट्या टाकून घेतल्या आणि आता ह्या पलटवून घेते. छान खालची बाजूला थोडासा असा रंग येईपर्यंत पलटवायच्या नाहीत. नेहमी तर अजिबातच नाही, कारण त्यामुळे बघा बिट्टी अशी लगेचच बिट्टीला जास्त शिजायला वेळ लागतो. तर आता इथे बघा याला छान सोनेरी असा मी रंग येऊ दिलेला आहे. असाच छान चॉकलेटी रंग आपल्याला येऊ द्यायचा आहे याला. आणि नंतर बघा आपण ह्या काढून घेणार आहोत. तर बघा याचे लेयर्स इथे छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी तळून घेते. बघा आता आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आणि यातलं जास्तीचं काही तेल असेल तर ते झारून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यानंतर तुम्हाला मी बट्टीचा तिसरा प्रकार दाखवणार आहे. तर बघा असं झारून घेते थोडंसं हाताने असं, म्हणजे तेल जास्तीचं असेल तर ते पडून जाईल. आता तिसरा प्रकार पाहणार आहोत. तर आता तिसरा प्रकार करण्यासाठी सुद्धा मी इथे गोळा घेतलेला आहे. याला सुद्धा असा याचा रोल तयार करायचा आहे आपला. आणि याचे सुद्धा आपल्याला समान असे भाग करून घ्यायचे आहेत. तुम्हाला थोडा लाईटचा प्रॉब्लेम येत असेल तर समजून घ्या, कारण आज थोडं उजेड कमी असल्यामुळे पूर्ण रेसिपीवर थोडा अंधार आलेला आहे, तर क्षमा असावी. तर बघा आता याचे 4 भाग करून घेतलेले आहेत मी. आणि आता हे 4ही भाग आपल्याला याच्या चपात्या लाटायच्या आहेत. तर असे इथेच मी गोल करून घेते हे भाग आणि नंतर मग आपण याच्या चपात्या लाटून घेणार आहोत. जशा आपण पहिल्या प्रकारामध्ये आपण चपात्या लाटून घेतलेल्या होत्या, अगदी आपल्याला तशाच इथे सुद्धा चपात्या लाटायच्या आहेत.
पण नवीन असतील त्यांना कसं लगेचच लक्षात येत नाही, त्यासाठी मी पूर्ण ह्या तुम्हाला म्हणजे चपाती पहिली लाटून दाखवलेली आहे. आता इथे बघा गोळ्याला पीठ लावून घेतलेलं आहे गव्हाचं आणि आता चपाती लाटून घेते. तर बघा आता हा जो प्रकार आहे यामध्ये सुद्धा अशा आपली जी बट्टी आहे तिच्या पूर्ण लेअर्स खुलल्या जातात. अगदी तुम्ही मोजून घेऊ शकता, इतक्या छान ह्या खुलल्या जातात. आणि बघा छान तुम्हाला कुरकुरीत तळायच्या असल्यास तुम्ही कुरकुरीतसुद्धा तळू शकता. तुम्हाला ज्या रंगावर तळायच्या आहेत अगदी तशा तुम्ही तळू शकता. तर बघा ही चपाती तयार झालेली आहे. आता अशाच दुसऱ्यासुद्धा तयार करून घेते. तर बघा आता तयार झालेल्या चपातीला तेल लावायचं आहे. तर बघा आता तेल लावून घेतलं आणि यावर सुद्धा आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे थोडं. यामध्ये सर्व याची ही प्रोसेस जी आहे ती सारखीच आहे. तर बघा परत एकदा दुसरी चपाती यावर ठेवून घेतली आणि हिलासुद्धा याच पद्धतीने तेल आणि पीठ लावून घ्यायचं. अशी बघा तिन्ही चपात्या ठेवून माझ्या झालेल्या आहेत. आता आपण या चपातीलासुद्धा तिसऱ्या चपातीला परत वरून तेल लावून घेतलेलं आहे. आता सर्व चपात्या आपण याचा असा रोल आपल्याला तयार करायचा आहे. बघा असा हा रोल मी तयार करून घेतलेला आहे. छान असा आपल्याला रोल पूर्ण सुटला पाहिजे नाही असा बघा जो शेवटचा भाग आहे तो बोटाने असा प्रेस करून घ्यायचा, म्हणजे आपले रोल सुटायला नको. आता आपल्याला सर्व असेच रोल तयार करायचे आहेत. बघा इथे सर्व रोल तयार करून घेतलेले आहेत मी. आता या रोलला आपल्याला 2 भाग करायचे आहेत याचे, कारण आपण ज्या भांड्यात वाफवायला टाकणार आहोत तर ते एवढं मोठं नाही. त्यासाठी हे भाग छान असे त्यामध्ये बसल्या गेले पाहिजे आणि दोन्हीकडून सारखी अशी याला वाफ लागायला पाहिजे. वाफ लागल्यामुळे हे लगेचच शिजले जातील, म्हणजेच वाफवले जातील. आता परत आपल्याला बघा त्याच भांड्याचा वापर केलेला आहे. त्यामध्ये एक प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि यावर आपल्याला तयार हे रोल पूर्ण ठेवून घ्यायचे आहेत. आणि ही रोलसुद्धा आपल्याला 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. गॅसची स्पीड मीडियम ठेवून 10 मिनटानंतर भेटूयात. तर आता इथे बघा 10 मिनटं झालेली आहेत आणि झाकण आता काढून बघणार आहोत आपण. तर बघा रोल छान असे वाफवले गेलेले आहेत. आता हे खाली काढून घेणार आहोत आणि याचे काप आपण करून घेणार आहोत. तर आता याचे काप मी थोडे वेगळे करणार आहे. तर आता दाखवतेच तुम्हाला मी कशा पद्धतीने करते. तर आता यातला एक रोल आपण इथे पोळपाटावर काढून घेणार आहोत. आता बघा इथे आपल्याला हा रोल गोलही तुम्ही कट करून घेऊ शकता, पण मी थोडासा तिरपा कट करून घेणार आहे हा. यामुळे बघा दिसायलाही छान दिसतो आणि लेअरही खूप सुंदर दिसतात याच्या. तर बघा अशा पद्धतीने थोडी सुरी तिरपी आपल्याला यावर फिरवून घ्यायची आहे. बघा असा हा काप मी तयार करून घेतलेला आहे. बघा दिसायलाही छान दिसतो. आता असेच सर्व काप आपण तयार करून घेणार आहोत आणि तेल आधीचंच जे आपलं भांडं आहे तेलाचं ते गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आता यामध्ये सर्वच काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आता आपण तेलामध्ये हे टाकून घेणार आहोत. तर आता हे सुद्धा छान आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. आणि बघा तेलामध्ये आपण आलटून पालटून याला तळून घेणार आहोत. तर इथे तुमच्या लक्षात येत असेल की याचे जे लेयर्स आहेत ते मोकळे व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा कमी स्पीडवर म्हणजे गॅसची स्पीड आपल्याला कमी ठेवून ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. त्यामुळे तेल छान आतपर्यंत जातं आणि आपली बट्टी आतूनही छान अशी तळल्या जाते. बघा इथे यांनाही छान असा सोनेरी रंग आलेला आहे. तर आता आपण ह्या बट्ट्या काढून घेणार आहोत. यापेक्षा जास्त असा गडद रंग आपल्याला येऊ द्यायचा नाही, कारण गरम असल्यामुळे यामध्ये तळण्याची जी प्रोसेस आहे ती चालूच असते. तर त्यासाठी आपल्याला याच रंगावर ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि जास्तीचं तेल यामध्ये असलेलं असं झारून घ्यायचं आहे. आता आपण ह्यासुद्धा काढून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे तीनही प्रकार बट्ट्यांचे आपले तयार झालेले आहेत आणि लेअर्स तुम्ही बघूच शकता इथे तुम्हाला किती स्पष्ट दिसत आहेत. तर तुम्हाला यातला कुठला प्रकार आवडला आणि कुठला प्रकार तुम्हाला सोपा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला खूप सोप्यात सोपी अशी पद्धत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. अगदी झटपट होणारी या बट्ट्यांचे ज्यातला तुम्हाला प्रकार आवडला तो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बघा यातला दुसराही प्रकार तुम्हाला दाखवते. बघा याचेही लेअर्स तुम्ही बघू शकता. असे तीनही प्रकार बघा एकापेक्षा एक असे भारी आहेत. पुन्हा आपण अशाच तुमच्या एखाद्या आवडीच्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.